अहो, अवघडातली अवघड रेसिपी सोपी करून मांडणं हे तर माझं कामच आहे. YouTubeवरती कापणांच्या बऱ्याचशा रेसिपीज तुमच्या आत्तापर्यंत पाहून झालेल्या असतील. पण तरी सुद्धा खात्रीने मी सांगते, तुमच्या मनामध्ये ना शंकेची पाल ही चुकचुकतच असेल. पण आता मात्र अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आज मी तुमच्यासोबत 2 अशा महत्त्वाच्या टिप्स शेअर करतेय ना, की ज्यामुळे तुमच्या कापण्या आधीप्रमाणे कितीही प्रयत्न करा, कितीही पातळ लाटा तरी सुद्धा कडक होणार नाही, चिवट होणार नाही याची खात्री अहो 100% नाही, 1000% मी देते. व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही अगदी जशाच्या तशा फॉलो केल्यात ना, तर तुमच्या कापण्या सुद्धा मस्त खुसखुशीतच होणार. कितीही पातळ तुम्ही लाटा, कुठलाही गूळ वापरा किंवा कसंही तळा, खात्रीने सांगते. कापडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर आपल्याला गूळ खिसून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे किंवा अगदी बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे. इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा गूळ वापरू शकता किंवा गुळाची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल. पण इथे जो चिकट आणि चिक्कीचा गूळ असतो ना, तो मात्र इथे अजिबात वापरायचा नाही. गोडीचं प्रमाण जर तुम्हाला अगदी परफेक्ट ठेवायचं असेल ना, तर मग गूळ तुम्ही मोजूनच घ्यायचा आहे. तर इथे बरोबर 1 कप भरून मी गूळ घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला हा गूळ संपूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये हा आधी काढून घ्यायचा. तर बऱ्याचदा आपण काय करतो, की गूळ पाण्यामध्ये घालून तो मग गॅसवरती चढवतो आणि मग विरघळून घेतो. खरं तर याची खरंच काही गरज नाहीये. मी इथे काय केलं, 1 कप गूळ घेतला. 1 कप गुळासाठी बरोबर अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे किंवा कोमट पाणी तुम्ही इथे घेऊ शकता. आपल्याला फक्त गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा यासाठी मी इथं गरम पाणी केलं. नाहीतर रूम टेम्परेचरवरचं साधं पाणी सुद्धा पुरेसं होतं. पटकन गूळ विरघळावा म्हणून फक्त कोमट मी इथे पाणी करून घेतलंय. तर इथे बघा, गूळ चांगला विरघळला गेलेला आहे. सध्याला हा विरघळून ठेवलेला गूळ आपण साईडला ठेवूयात. आता इथे मी तडका पॅन गॅसवरती चढवलेला आहे. यामध्ये आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय. म्हणजेच काय तर मोहन इथे आपल्याला गरम करून घ्यायचंय. तर इथे पोह्याचे 4 चमचे भरून तेल गरम करून घ्यायचंय. कडकडीत गरम करायचंय हे लक्षात घ्या. तर इथे मी जे पीठ दळलेलं आहे ते मी कालच दळून आणलं होतं. आता हे पीठ मी कसं तयार केलं तर हे पहा. ह्या पिठाचं टेक्स्चर तुम्हाला थोडंसं वेगळं दिसत असेल. पिवळट असं थोडंसं पीठ तुम्हाला इथे जाणवत आहे आणि मस्त जसं आपण चपातीसाठी गव्हाचं पीठ दळून आणतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे दळून आणले. आता हे पीठ मी कापण्यासाठी विशिष्ट अशा पद्धतीने कसं तयार केलं ते बघूयात. तर सगळ्यात आधी सामानाची जुळवाजुळव मी आधीच करून घेतली. तर इथे आपल्याला गव्हाच्या कापण्या बनवायच्या. तर गव्हाच्या कापण्या बनवण्यासाठी जे साहित्यांचं प्रमाण आहे ते सुद्धा अचूक असायला हवं. 1 किलोचं प्रमाण मी इथे दिलेलं आहे. 1 किलोच्या प्रमाणानुसारच आपण या कापण्या बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी गहू मोजून घेणार आहे. पिशवीमधला गहू 1 किलो आहे. हा आधीच मी स्वच्छ साफ करून निवडून ठेवला होता. आता याचे आपल्याला 4 समान भाग होतील असं एखादं भांडं घ्यायचं आणि याचे 4 भाग करून घ्यायचे. आता हा जो ग्लास दिसतोय तो बरोबर पाव किलोचा आहे. माझा रेग्युलरचा अंदाज आहे, त्यामुळे मी याच ग्लासने दळण करत असताना सुद्धा मोजून घेत असते. तर इथे हा 3रा ग्लास आणि शेवटी उरलेला हा 4था ग्लास. बरोबर 1 किलो मी इथं गहू घेतलेला आहे. 1 किलोचं प्रमाण घेतलं, भांड्याने मोजून घेतले, तर याचे 4 भाग करून घेतले, 4 ग्लास झाले. आता ना हा जो गहू आहे तो लोकवण गहू आहे. इथे मी लोकवण गहू वापरलाय. रेग्युलर चपातीसाठी सुद्धा मी लोकवणच वापरते. आता 4 1 भाग आपल्याला घ्यायचा आहे हरभऱ्याची डाळ. आता इथे बरोबर ही पाव किलो हरभऱ्याची डाळ आहे. 1 किलोसाठी पाव किलो किंवा 4 भाग तुमचे असतील तर त्यासाठी 1 भांडं भरून आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे किंवा तुम्ही बाजारातून विकत आणतानाच 1 किलो गव्हाचं पॅकेट आणि पाव किलो तुम्ही हरभऱ्याची डाळ विकत आणू शकता. आता ही हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची, कारण ही आपण धुवू शकत नाही. गहू सुद्धा मी स्वच्छ साफ करून निवडून पाखडून घेतलेले आहेत. आता ही डाळ सुद्धा स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, डाळी वगैरे थोड्याशा मऊसर पडतात. यासाठी एखादी डाळ खाऊन पाहायची. जर ही डाळ दाताला अशी कडक लागली ना, तर समजून घ्यायचं की डाळ अगदी परफेक्ट आहे. पण जर तुमच्या डाळी थोड्याशा ओलसर वाटत असतील, मऊ वाटत असतील ना, तर तुम्हाला ही डाळ भाजून घ्यावी लागेल. इथे जी डाळ आहे ती चांगली कडक आहे, त्यामुळे मी ही भाजून घेणार नाही. पण भाजून घेत असताना अजिबात याच्यावरती डाग आले नाही पाहिजेत. फक्त डाळ आपल्याला गरम करून घ्यायची. आता गव्हामध्येच ही डाळ आपण मिक्स करून घेऊयात आणि आता इकडे ना छोटंसं भांडं गॅसवरती चढवायचंय किंवा एखादं छोटीशी कढई तुम्ही चढवू शकता. यामध्ये आपल्याला बरोबर 2 चमचे भरून बडीशेप हलकीशी गरम करून घ्यायची. बडीशेप सोबतच इथे 4-5 वेलची सुद्धा घेतल्यात. या सुद्धा आपण चांगल्या गरम करून घेऊ. अगदीच रंग बदलेपर्यंत नाही, तर फक्त थोड्याशा अशा गरम हाताला लागल्या पाहिजेत, चांगल्या कडकडीत गरम झाल्या पाहिजेत.
बडीशेप आणि इलायची हाताला मला चांगल्या गरम जाणवत आहेत. इलायची थोडीशी गरम झाल्यानंतर फुगली जाते. तर ही बडीशेप आणि इलायची सुद्धा आपण या डाळीमध्ये आणि गव्हामध्ये घालूयात. यामध्येच 1 इंच सुंठेचा तुकडा सुद्धा घालायचा आहे. म्हणजे फ्लेवर अगदी छान येतो आणि कितीही जरी या कापड्या खाल्ल्या तरी सुद्धा बाधत नाही. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेतलं. सगळं साहित्य चांगलं थंड झालं की आपल्याला हे बारीक असं, जसं आपण चपातीसाठी पीठ दळून आणतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे दळून आणायचंय. हे पीठ दळून आणल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की या पिठाचा खमंग असा सुवास येतो. आता सगळं पीठ मी इथं घेतलेलं नाहीये. तर जो मी सुरुवातीला कप दाखवला त्या कपाच्या अंदाजानुसार थोडंसं दाबून असं 2 कप भरून मी इथं पीठ घेतलेलं आहे. चिमूटभर मी यामध्ये मीठ घातलं. आता यामध्ये कापण्या चांगल्या खुसखुशीत व्हाव्या यासाठी घातलेलं आहे बेकिंग पावडर. बेकिंग पावडरमुळे खरंच या कापण्या ज्या आहेत खुसखुशीत होतात. ही टिप नक्की ट्राय करून पहा. तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर 2 कप पिठासाठी मी बरोबर पोह्याचा पाव चमचा भरून बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता कडकडीत मोहन यामध्ये घालायचं आहे. 2 कपासाठी बरोबर 4 पोह्याचे चमचे भरून इथं मी तेल कडकडीत गरम करून घेतलं. आता हे मोहन या पिठामध्ये चांगलं सुरुवातीला चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हातानेच चांगलं मी हे पिठाला चोळून घेतलेलं आहे. आता जे गूळ पाण्याचं मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते चांगलं थंड करून घ्यायचं आणि यानंतरच आपल्याला यामध्ये घालायचंय. तर सुरुवातीला मी अर्धच यामधलं गुळाचं पाणी घालते आणि गुळाचं पाणी आधी मिक्स करून घ्यायचं आणि जसं जसं आपल्याला पाणी लागेल किंवा अंदाजानुसार आपण यामध्ये पाणी घालू शकतो. तर आधी सुरुवातीला अर्धच पाणी आपण मिक्स करून घेऊ आणि लागेल तसा अंदाज घेऊन पीठ मळून घेऊ. तर मी जो अंदाज घेतला तो अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे मला नाही वाटत की पाणी शिल्लक राहील. आपल्याला थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. साधारण आपण पुरीसाठी जसं पीठ मळून घेतो अगदी तसंच. कापण्यांसाठी अगदी पातळ असं पीठ अजिबात मळलं जात नाही. उरलेलं सगळं पाणी मी या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. सगळं पाणी इथं संपलेलं आहे. आता या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळून घेऊयात. 1 कप गुळासाठी अर्धा कप पाणी घेतलं होतं. यासाठी 2 कप भरून आपण पीठ वापरलं. तर हे अगदी परफेक्ट अंदाज आहे. पीठ इथं मळून झालंय. यावरती अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आणि तेलामध्ये हे पीठ चांगलं घोळून घ्यायचं. कापण्यांसाठी पीठ इथं मळून झालेलं आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि एक अर्ध्या तासांसाठी हे चांगलं भिजत ठेवूयात. आता बरोबर अर्ध्या तासांसाठी मी हे पीठ चांगलं भिजवून घेतलं होतं. थोडंसं हाताने ते मोकळं करून घेऊ, मळून घेऊ. अगदी खूप सैलसर नाही किंवा खूप घट्ट असं हे पीठ मी ठेवलेलं नाहीये. असं जर पीठ तुम्ही तयार करून घेतलं तर अजिबात हे लाटताना पिठी किंवा तेलाचा वापर आपल्याला करावा लागत नाही. पीठ इथे मी चांगलं मळून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला लाटून घ्यायचंय. तर यासाठी पिठामधला एक उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. साधारण आपण भाकरी करतो, भाकरीच्या अंदाजापेक्षा थोडासा जास्तच घ्यायचा आहे. बाकीचं पीठ असंच उघडं न ठेवता आपल्याला झाकून ठेवायचंय. सुरुवातीला पोळपाटाला मी थोडंसं तेल लावून घेतलं. सारखं सारखं तेल लावायची गरज नाही. फक्त पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता हे आपल्याला लाटून घ्यायचंय. तर साधारण आपल्याला थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. जशी भाकरी जाड असते त्यापेक्षा थोडंसंच आपल्याला जाड हे ठेवायचंय. कापण्या खूप अशा पातळ लाटल्या जात नाही. तरी सुद्धा तुम्हाला पातळ लाटायचे असतील तर तुम्ही लाटू शकता. अजिबात पातळ लाटल्यामुळे या कडक होणार नाहीत किंवा चिवट होणार नाहीत. आपण यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे. यामुळे अजिबातच शक्यता राहत नाही. अर्धवट असं लाटून झालं की यावरती मी खसखस लावून घेते आणि आता ही खसखस सुद्धा आपण व्यवस्थित अशी एका साईडने सेट करून घेऊ. याच पद्धतीने पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला चांगली व्यवस्थित अशी खसखस लावून घ्यायची आहे. तर हे बघा असं मस्त अशी मी हे लाटी लाटून घेतलेली आहे. अगदीच गोल नाही आली तरी सुद्धा चालेल. कडक पीठ आहे त्यामुळे अजिबात गोल ही लाटले जाणार नाही. पण यावरची जी खसखस आहे ती व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायची. यासाठी थोडीशी आधीच टाकायची आणि आता इथे परफेक्ट अशी ही लाटी लाटून झालेली आहे. आता हे बघा साधारण अशी भाकरीसारखी ही जाड ठेवायची. आता कापण्या कट करायला घेऊयात. यासाठी ज्या कडा आहेत त्या थोड्याशा मी कट करून घेते. आता कापण्यांचा आकार देऊयात. कापण्या अगदीच खूप छोट्या छोट्या अशा अजिबात चांगल्या वाटत नाही. यासाठी मध्यम आकारामध्ये मी ह्या कापून घेते. अगदीच खूप मोठ्या नको किंवा खूप अशा छोट्या छोट्या सुद्धा नको. तर आधी असे उभे काप करून घ्यायचे. उभ्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि यानंतर थोडेसे असे तिरके काप द्यायचे. म्हणजे आपोआप असा कापण्यांचा शेप येतो. कापण्या इथे चांगला कट करून झालेल्या आहेत. आता या साईडचा जो भाग आहे तो आपण काढून घेऊयात आणि ज्या कापण्या आपण कट करून घेतल्यात त्या एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊ. त्याआधी तुम्ही कापणी बघा. थोड्याशा अशा जाडसरच मी कापून घेतलेल्या आहेत आणि पोळी जर एकसारखी तुम्ही लाटून घेतलीत ना तर सगळ्या एकसारख्या अशा होतात. मध्ये जाड किंवा साईडला पातळ असं अजिबातच लाटू नका. परफेक्ट अशा इथे कापण्या कट करून झालेल्या आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊ.
अशा 1-2 बॅच झाल्या, की तेल गरम करण्यासाठी मी इथं ठेवलेलं आहे आणि लाटता-लाटता कापण्या कट करता-करता आपण ह्या तळून घेऊ शकतो. अगदी एकट्याने सुद्धा कापण्या करू शकतो, इतक्या सोप्या या कापण्या आहेत. आता जोपर्यंत तेल तापलं जाते, तोपर्यंत जेवढ्या कापण्या माझ्या कट करून होतील, तयार करून होतील, तेवढ्या मी इथे तयार करून घेते. तर हे बघा सगळ्या कापण्या इथे तयार करून झालेल्या आहेत. आता या कापण्या आपण तळून घेऊयात. इथे तेल मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. तेल अगदी परफेक्ट गरम झालंय की नाही यासाठी एक गोळा यामध्ये घातला आणि अगदी सावकाश तो वरती आलेला आहे. याचा अर्थ परफेक्ट असं तेल आपलं तापलेलं आहे. तरी सुद्धा मी इथं काय केलेलं आहे, शेवटच्या पिठाच्या उरलेल्या 2 पुऱ्या इथे मी छोट्या-छोट्या तयार करून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला या तळून पाहायच्यात आणि तेलाचा अगदी परफेक्ट असा अंदाज घ्यायचा आणि यानंतरच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्यात. जेव्हा तुम्ही कोणतंही तळण करत असता, सुरुवातीला आपल्याला थोडेसे पदार्थ यामध्ये घालून पाहायचं. तेलाचा परफेक्ट असा अंदाज घ्यायचा आणि यानंतरच आपल्याला पुढची बॅच टाकायची आहे. भरपूर असा पदार्थ तळण्यासाठी यामध्ये घालायचा आहे. तर आधी या 2 पुऱ्यांवरती आपण परीक्षण करून घेऊ म्हणजे तेलाचा परफेक्ट असा अंदाज येतो आणि ते तेल सुद्धा तळण्यासाठी व्यवस्थित रुळलं जातं, सेट होतं. आणि पहिल्या बॅचमध्येच अगदीच पदार्थ खराब व्हायला नको, अगदीच करपायला नको किंवा कच्चा राहायला नको. यासाठी थोडासा पदार्थ घालून एक अंदाज घ्यायचा. एक आपल्याला अंदाज आला, की यानंतरच यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत. तर जितपत तेलामध्ये कापण्या बसतील तेवढ्याच तेलामध्ये कापण्या घालायच्या आहेत. कापणी तेलामध्ये सोडल्यानंतर जशी-जशी ती तळायला सुरुवात होते, आपोआप ती वरती येते. तर इथे तुम्ही बघू शकता आपोआप या कापण्या मी जसं-जसं तेलामध्ये घालते, आपोआप त्या वरती यायला सुरुवात झालेल्या आहेत. सुरुवातीला एक अर्ध्या मिनिटांसाठी अजिबात या कापण्यांना झाऱ्या लावायचा नाही. तेलामध्ये सोडलेल्या सगळ्या कापण्या आपोआप वरती येऊ द्यायच्या आणि यानंतरच उलट-पलट करत आपल्याला या कापण्या चांगल्या तळून घ्यायच्यात. कापण्या तळत असताना कधीही हाय फ्लेम ठेवायची नाही. मीडियम फ्लेमवरतीच कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या म्हणजे छान त्या फुलल्या जातात, व्यवस्थित रंग सुद्धा येतो आणि आतमध्ये पर्यंत व्यवस्थित त्या तळल्या जातात. अशा पद्धतीने सावकाश उलट-पलट करत तुम्ही या कापण्या तळून घेतल्यात ना, तर सगळ्या बाजूने सारखा रंग येतो. तर हे बघा चांगला मस्त गोल्डन रंग आलेला आहे. याच रंगावरती कापण्या काढून घ्यायच्या. कारण तेलामधून काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि यामुळेच आणखीन जास्त या डार्क होऊ शकतात. आता एका भांड्यावरती मी अशी पुरणाची चाळण ठेवलेली आहे, की ज्यामुळे तळलेलं जे तेल आहे, समजा यामध्ये तेल असेल तर ते खाली निथळलं जाईल आणि अजिबात वाफ धरणार नाही. आणि या वाफेमुळे पदार्थ अजिबात मऊ पडणार नाही. यासाठी अशा पद्धतीने आपल्याला चाळण घ्यायची आणि एखादं खाली भांडं ठेवायचं. आता याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या कापण्या मी इथे तळून घेते. तर इथे संपूर्ण कापण्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एका रंगावरती मी ह्या तळून घेतलेल्या आहेत आणि थोड्या वेळानंतर आणखीन थोडासा डार्क रंग यावरती चढतो. तर इथे सगळ्या कापण्या आपल्या तयार आहेत. थंड सुद्धा झालेल्या आहेत. थंड झाल्यानंतर सुद्धा अशा मऊसूत या कापण्या होतात. हवाबंद डब्यामध्ये या कापण्या अगदी महिनाभर म्हटल्या तरी टिकतात. पण मला वाटत नाही, की अशा पद्धतीने कापण्या केल्यानंतर महिनाभर तुमच्या कापण्या शिल्लकच राहतील. तर इथे तुम्ही बघू शकता मऊसूत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. आपण जे कापण्यांसाठी खास पीठ दळून आणलं यामुळे खमंग अशा कापण्या तयार होतात आणि आपण यामध्ये बेकिंग पावडर घातलेली आहे. यामुळे या कापण्या अजिबात चिवट किंवा अशा कडक होत नाही. अगदी मस्त खुसखुशीत अशा होतात. आशा करते, की आजची ही कापण्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.